आता आपण जसे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन हा जो एक प्रकार पाहिला, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे की दुसरा प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन, एस नो टाइप क्वेश्चन. आता हे एस नो टाइप क्वेश्चन काय आहे? तुला चहा आवडतो का? एकदाच काय ते बरोबर लक्षात घ्या. लाईफ टाइम मध्ये परत तुम्हाला कधी कन्फ्युजन होता कामा नये. पूर्ण लक्ष केंद्रित करा. तुला चहा आवडतो का? मराठीतील कुठलंही वाक्य घ्या आणि त्या वाक्यासमोर तुम्ही का हा शब्द ठेवा. जो प्रश्न तारेल तो हा एस नो टाइपचा, म्हणजे त्याचं उत्तर होय किंवा नाही असतं. कुठलंही. तुला चहा आवडतो का? होय किंवा नाही. तुला चहा आवडतो का? होय किंवा नाही. तुझं नाव रमेश आहे का? तुझं नाव रमेश आहे का? होय किंवा नाही. तू नियमितपणे अभ्यास करतोस का? का ठेवा त्याच्यासमोर. होय किंवा नाही उत्तर. तुमच्या लक्षात येतं? येस नो टाइप क्वेश्चन म्हणजे मराठीमधील असा प्रश्न की एखादं वाक्य संपल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी जर का हा शब्द तुम्ही ठेवला. तुला चहा आवडतो का? त्याचं उत्तर असेल होय किंवा नाही. ह्या प्रश्नाला इंग्लिशमध्ये म्हणतात येस नो टाइप क्वेश्चन. आणि याची रचना जी आहे ती बघा, आपण सेम टू सेम डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन सारखी रचना आहे, फक्त डब्ल्यूएच शब्द बजावतो आणि त्याची सुरुवात होते सहाय्यकारी क्रियापदाने. म्हणजे साध्या वर्तमान काळात कधीही तुम्ही येस नो टाइपचा क्वेश्चन विचाराल तेव्हा त्याची सुरुवात कशाने होणार? एक तर डू ने होणार किंवा डज ने होणार. कन्फर्म 100% त्याची सुरुवात डू किंवा डज नेच होणार. मग आता ते डिपेंड करेल तो करता कोणता आहे. तुला चहा, आता तुला तर तुमची सवय हळूहळू अशी झाली पाहिजे की तुला बोलल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्याच्यासमोर ते सहाय्यकारीमध्ये डूच येणार, म्हणजे तुमचं वाक्य सुरू होणार डू ने. डू करता यू. डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद ना. आता तुम्ही येस नो टाइपच्या क्वेश्चनवर आलेला. डू त्याची सुरुवात होणार ती सहाय्यकारी क्रियापद होणार डू. यू क्रियापदाचे ग्रुप लाईक, आवडण्यासाठी लाईक. डू यू लाईक टी? तुला चहा आवडतो का? आणि मग त्याचं उत्तर तुम्ही देता असं येस आय डू अशा प्रकारचं, किंवा नसेल तर तुम्ही म्हणता नो आय डोंट असं. पण मला सांगणार असेल की तुम्ही हे नंतर केलं तरी चालेल, पण तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये शक्यतो ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता. तुला चहा आवडतो का? डू यू लाईक टी? तुला चहा आवडतो? येस आय लाईक टी किंवा असं म्हटलं तरी काय नाही. येस आय डू. होय. नो आय डोंट. बघा, तुला चहा आवडतो का हा प्रश्न इंग्रजीमध्ये तयार करताना डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन हा नाहीये. हा प्रश्न कुठला आहे? येस नो टाइपचा क्वेश्चन आहे. कारण तो आवडतो का याचं उत्तर असेल होय किंवा नाही. होय किंवा नाही बोलला म्हणजे तो येस नो टाइपचा क्वेश्चन आहे. जर तो येस नो टाइपचा क्वेश्चन आहे तर त्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानेच होणार. मग आता तुम्हाला ते सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं? आता बघा, आपण साधा वर्तमान काळ शिकतो म्हणून तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की सहाय्यकारी क्रियापद डू तर असेल किंवा डज तरी असेल. हे जेव्हा आपण साधा भूतकाळ शिकू तेव्हा साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद डीड असेल, साध्या भविष्यकाळामध्ये ते विल असेल. लक्षात येतं तुमचा? म्हणून हे शिकताना असं परफेक्ट करून घ्या की साधा भूतकाळ शिकताना आपल्याला कन्फ्युजनच नाही झालं पाहिजे. हे डू आहे की डज. तुम्ही डायरेक्टली बोलले डू डज नाही, हा साधा भूतकाळ डीडच आहे. कन्फर्म. एकदा तुम्हाला माहिती झालं, तुम्हाला एवढंच पण करेक्ट माहिती झाल्यानंतर तुम्ही आरामात पुढे जाऊ शकता. तुमचं कसं झालेलं आहे असं थोडं इकडून थोडं तिकडून अर्धवट असं काहीतरी ऐकून किंवा असं, तो तुमचा दोष नाहीये. तुम्ही सिस्टमॅटिकली ते सोडून द्या सगळं. तुमच्या समोर आता एक अतिशय उत्तम पर्याय आहे. प्रामाणिकपणे त्याला फॉलो करा. तुम्हाला 100% गॅरंटी के साथ इंग्रजी विनम्रतेने मी सांगतोय तुम्हाला अगदी, कारण मी हे स्वानुभवातून सांगतोय. मी ह्या जी मेथड तुमच्या समोर ठेवलेली मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो. बघा, आता डू यू लाईक टी हा प्रश्न जर तुम्हाला येतोय तर याच्यावरून तुम्ही कित्येक प्रश्न तयार करू शकता. डू यू लाईक कॉफी? तुला कॉफी आवडते का? येस नो. याचं उत्तर असेल येस और नो. आता हेच तुला चहा आवडतो का? आता त्याला चहा आवडतो का? बघा, त्याला चहा आवडतो का? बघा बरं, तुमच्या लक्षात आलं लगेच की त्याला बोलल्यानंतर हा करता कुठला झाला? तृतीय पुरुष एकवचनी करता झाला. ही शीट पैकी. परंतु माझं तुम्हाला सर्वांनाही सांगणं आहे की असं वाक्य जेव्हा तुमच्या समोर मराठीतून येतं तेव्हा मराठीतून हे वाक्य इंग्रजीमध्ये घेऊन जाताना पहिल्यांदा तुम्हाला हे नको कळायला की हे कुठल्या काळातील वाक्य आहे. आता आपण शिकतोय म्हणून जर तुम्हाला समजा ही संकल्पना स्पष्ट नाहीये की तो त्याला चहा आवडतो म्हणजे तो आवडण्याची क्रिया करतो, तो करतो म्हणजे साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स, तर तुम्ही डज कसं काय लिहा?
हे तुम्हाला कन्फर्म माहित पाहिजे की इथे हा डू किंवा डज कसा आला, इकडे डीड कुठून आला, इथे विल कुठून आला, अगदी 100%. मग कसे कन्फ्युज झाला तुम्ही? कित्येक मुलं बोलतात की आम्हाला बोलण्याच्या वेळेला वगैरे सोडून द्या. तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला असं विचारलं व्हॉट्स युअर नेम, तुम्ही बरोबर सांगता माय नेम इज सो अँड सो. मग त्याच्या पुढचं काय नाही, व्हॉट इज युअर फादर डू, तो प्रश्न काय नाही तुम्हाला. तुम्ही कधी त्याचा खोला जाऊन अभ्यास केला, इकडे डज कसा आला, इकडे डू कुठून आला? तुम्हाला काय वाटतं मला कोणी शिकवलंय? तुम्हाला जर तुमची शिकण्याची जर तीव्र इच्छा तर तुम्ही शोधून काढता बरोबर, तुम्ही पोहोचता तिथपर्यंत बरोबर. तुम्ही कुठेतरी जाऊन काहीतरी म्हणतात ना की एखाद्या पॉइंटला जाऊन आपल्याला हे समजत नाही समजून तुम्ही ते सोडून दिलेलं आहे. आता आपल्याला जिथून आपण सोडून दिलंय तिथून पुढे जायचं. तुम्हाला नक्कीच इंग्रजी येतं असं अजिबात नाही की तुम्हाला इंग्रजी येतं, तुम्हाला बऱ्यापैकी इंग्रजी येतं, पण ते आपल्याला अचूक आलं पाहिजे. लक्षात ठेवा, अचूक शब्दाला एकदा दोनदा तीनदा चारदा अंडरलाईन करा. अचूक आलं पाहिजे. आपला पूर्ण फोकस त्याच्यावर असला पाहिजे की आपल्याला थोडंसंच पण अचूक इंग्रजी आला पाहिजे. आणि मग दुसऱ्या पायरीला अजून थोडं असं करता 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 आपण बराचसा पल्ला घडू शकतो दूरवरचा. तुला चहा आवडतो का? डू यू लाईक टी? त्याला चहा आवडतो का? त्याला म्हणजे ही शी इट पैकी तो ही आला म्हणजे इथे सहाय्यकारी क्रियापद डज. डज करता ही क्रियापद मिळून लाईक. डज ही लाईक टी. त्याला चहा आवडतो का? तुमचं उत्तर असू शकतं मला नाही माहित त्याला चहा आवडतो की नाही. आय डोंट नो वेदर ही लाईक्स टी ऑर नॉट. असं पण सुंदर वाक्य तर तुम्ही कन्फ्युज वगैरे म्हणून मी ते सांगत नाही. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं टप्प्याटप्प्याने ते सगळं शिकू. पहिल्यांदा बेसिक सगळं क्लिअर करून घ्या आणि याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग तो थोडासा दुर्दैवी भाग होऊन जाईल. हे काटेकोर एकदम, कारण हे माझ्या मनाचं नाहीये काही, हे इंग्रजी भाषेच्या नियमानुसार आणि मी तुम्हाला मराठीतूनही तुम्हाला सांगू शकतो. याचा मला खूप म्हणजे असं म्हणू शकतो की आनंद आहे की मी तुम्हाला मराठीतूनही समजावून सांगू शकतो इंग्रजीतील वाक्य काय. बघा हेच मॅजिक आहे खरं तर. तुला चहा आवडतं का? डू यू लाईक टी? डू यू लाईक कॉफी? तुला गाणी आवडतात का? डू यू लाईक सॉंग्स? तुला जुनी गाणी आवडतात का? डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? तुला इंग्लिश गाणी आवडतात का? डू यू लाईक इंग्लिश सॉंग्स? कितीतरी वाक्य तुम्ही तयार करू शकता, खूप सारी वाक्य. त्याला चहा आवडतो का? डज ही लाईक टी? म्हणजे मला तुम्हाला जे सांगायचं ते असं आहे, तुम्हाला पॅटर्न कळायला पाहिजे, संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे की डू कसा आला, डज कसा आला, क्रियापदाचं योग्य रूप. होय नाही येस नो टाईपच्या क्वेश्चन मध्ये उत्तर होय किंवा नाही असेल त्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानेच होणार. इकडे डू आणि डज. साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज असणार, साध्या भूतकाळामध्ये ते डीड असेल आणि साध्या भविष्यकाळामध्ये ते विल असेल. सगळं काही तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल हळूहळू. तुला चहा आवडतो का? डू यू लाईक टी? त्याला चहा आवडतो का? डज ही लाईक टी? तुमचं उत्तर असेल आय डोंट नो. तुम्ही जा आणि विचारा. चला पुढे जाऊया. अशा एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो की तुला चहा आवडत नाही का? बघा असंही बोललं जातं. मला तर असं वाटतं की तुम्हाला खूप सारं शिकवा, पण ते थोडंसं मी कंट्रोल करतो जरा. एकदाच ते शक्य नाही, मी गोंधळून झालो का आपल्याकडे आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये शिकू सगळं सिस्टमॅटिकली. डोंट वरी. बाजूला पडताय. तुला चहा आवडत नाही का? अशाही पद्धतीची काय वाटतं? तुला आवडत नाही का? तुला आवडत नाही. तुला चहा आवडत नाही का म्हणजे का आला याचा अर्थ येस नो टाइपच क्वेश्चन आहे, परंतु त्याच्यामध्ये नाही सुद्धा शब्द आलेला आहे. मग आता काय होणार? तुला करताय ना सहाय्यकारी क्रियापदाने वाक्य सुरू होणार 100%. सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाच्या विरुद्ध वाक्याचा राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. सहाय्यकारी क्रियापद तुला करता आलेला म्हणजे काय डू. ओके. आणि तुला आवडत नाही का म्हणजे काय? त्या डूला लागणार नॉट, म्हणजे डू नॉट. आणि या डू नॉटला एकत्र कसं काय लिहितात? डोंट. DONT. डोंट करता यू. डोंट यू क्रियापदाचा योग्य रूप लाईक. डोंट यू लाईक टी? तुला चहा आवडत नाही का? बघा वारे वा. तुला चहा आवडत नाही का? डोंट यू लाईक टी? तुला चहा आवडत नाही? मला चहा आवडतो. इट्स नॉट सो. असं काय नाही, मला चहा आवडतो. आय लाईक टी. इतकं साधं, इतकं सोपं आहे. अशा पद्धतीने सुद्धा याला आपण येस नो टाईपचा नकारार्थी प्रश्न असं म्हणू शकतो. म्हणजे ते आहेच तसं. हे कसं येतं आता हे तुम्हाला परत हे गरजेचं आहे साध्या वर्तमान काळामध्ये. त्याला चहा आवडत नाही का? त्याला म्हणजे आला तो ही डज. त्याला काय क्रियापद डज. डजला नॉट लागला. डझंट ही लाईक टी? त्याला चहा आवडत नाही का? आय डोंट नो. मला माहित नाही. तुला चहा आवडत नाही का? डोंट यू लाईक टी? त्याला चहा आवडत नाही.
आता ह्या डोंट यू ने इतके सारे प्रश्न तयार होतात, बापरे. हे तुम्ही लिहून घ्या प्रॉपरली. तुला आवडत नाही का डोंट यू लाईक टी, अँड त्यालाच आवडत नाही का डझंट ही लाईक टी. बघा, तुला हे माहित आहे का. ओके, तुला हे माहित आहे का. तुला सहाय्यकारी क्रियापद का आलं म्हणजे प्रश्नाचं उत्तर असेल एक तर होय किंवा नाही, म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन आहे हा, डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन नाही. सहाय्यकारी क्रियापद येणार त्याच्यामध्ये डू, कारण करता तू आहे डू. तुला हे माहित आहे का डू यू, माहित असण्यासाठी क्रियापद आहे नो. डू यू नो हे धिस. डू यू नो धिस, तुला हे माहित आहे का डू यू नो धिस. आता हा प्रश्न जेव्हा असा विचारला जाईल, तुला हे माहित नाही का. बघा बरं, तुला हे माहित नाही का, माहित नाही तुला हे. मग बघा माहित नाही ना, म्हणजे डूला लागणार नॉट. डोंट यू, बघा डोंट यू नो धिस. कितीतरी वाक्य तयार केली जाऊ शकतात स्वतःची. तुला हे माहित आहे का डू यू नो धिस. हे तुला हे माहित नाही का डोंट यू नो धिस. किती सिंपल आहे. मग याच्या नंतर ही वाक्य तुम्हाला माहित झाल्यानंतर जर तुम्हाला पुढे एखादं वाक्य तयार करायचं झालं तर तिथे फक्त तुम्हाला तुमचा कॉमन सेन्स घ्यायचा. तुला हे माहित नाही का, त्याला हे माहित नाही का डज ही नो धिस. त्याला हे माहित नाही का डझंट ही नो धिस. ओके, तुला काय आवडतं. तुमचा सराव असा झाला पाहिजे, आपण सोडायचं नाही या डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आणि येस नो टाईपच्या क्वेश्चनला. तुमचा दणदणीत सराव झाला पाहिजे. आणि निगेटिव्ह सेंटेन्सेसचा हे सगळं शिकून झाल्यानंतर पण साध्या वर्तमानाचं पण एकत्रित खूप सारी वाक्य बघू. तुला काय आवडतं. काय, आता हे येस नो टाईप क्वेश्चन आहे नाही, हा येस नो टाईप क्वेश्चन नाही. हा सरळ सरळ काय म्हणजे डब्ल्यूएच शब्द आला व्हॉट. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आहे बघा. डब्ल्यूएच शब्दानंतर येणार सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद तू. साधा वर्तमान काळामध्ये कुठे येणार सहाय्यकारी क्रियापद डू. म्हणून याचा खूप सराव करायचा, कारण जेव्हा काळ बदलेल तेव्हा तुम्ही कन्फ्युज नाही झाले पाहिजे की इथे डू वापरायचे, डज वापरायचे की डीड वापरायचे. म्हणून याचा परत 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 अभ्यास करा. तुम्ही एकदम करेक्ट ट्रॅकवर आहात विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला अगदी कळवळीने सांगतोय, खूप मनापासून सांगतोय तुम्हाला. तुम्ही हे करा, हे करेक्ट आहे. साधं सोपं आणि करेक्ट आहे, तर बिना कामाचं काहीच नाही. आणि हे अजिबात हा जो आपला उपक्रम जो आहे तो अजिबात मुद्द्याला सोडून नाहीये. आणि पायरी पायरी नाही अचानक कुठेतरी काहीतरी झोपेतून उठायचं आणि वूडचा अर्थ काय आणि कॅनचं काय आणि कुडचं काय वगैरे असे लेक्चर घेत नाही आपण. ते पण शिकू आपण, ते सिस्टमॅटिकली पायरी पायरीने. आपल्या चॅनलला फॉलो करणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला पहिल्या लेक्चर पासून सगळं बघावं लागेल. अचानक 9वा 10वा लेक्चर स्विच करून त्याला तितकंसं कळणार नाही, फायदा होणार नाही. तेवढा थोडा भरवून त्याला मुळापासून समजलं पाहिजे. त्याला करता कर्म क्रियापद म्हणजे काय सगळं तुम्हाला सिस्टमॅटिकली सांगितलेलं आहे. लेट्स गो अहेड. तुला काय आवडतं. व्हॉट, डब्ल्यूएच शब्द, सहाय्यकारी क्रियापद करता यू. व्हॉट डू यू, आवडण्यासाठी क्रियापद लाईक. तुला काय आवडतं. व्हॉट डू यू लाईक, डू लाईक, कारण डू लाईक म्हणजेच लाईक. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, डू प्लस लाईक, हे मी कुठे वाचलेलं नाहीये, पण हे असंच आहे त्याच्यामुळे ते असं येतं. नाहीतर हे डू तुम्ही कसं काढलं त्याच्यामधून. लाईक म्हणजे आवडणे, आवडणे म्हणजे काहीतरी करणे, काहीतरी करणे म्हणजे हेच डू, हेच सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामध्ये असेल तर. आता हेच त्याला काय आवडतं बघा. त्याला काय आवडतं. तुमची जी भ्रमंती आहे इंग्रजीच्या अभ्यासाबद्दलची ती आता संपुष्टात आलेली आहे. तुम्ही एकदम प्रॉपर ट्रॅकवर आहात. मी तुम्हाला अगदी पूर्ण विश्वासाने सांगतो, तुम्ही मनापासून हे करा, तुम्हाला 100% इंग्रजी येणार. त्याला काय आवडतं आणि ते पण सिस्टमॅटिक आहे, आत्मविश्वासाने येणार. असंच काही वर वर ओघम असा प्रकार नाही येतो. त्यामुळे मी लेक्चर किती मोठं होतोय तिकडे बघतच नाही, पण अर्ध्या तास होतं की 1 तास मी तिकडे बघतच नाही. मला जे शिकवायचं लेक्चर मध्ये ते कसं होईल तेवढं मी बघतो. त्याला काय आवडतं. त्याला म्हणजे की प्रश्न बघा, काय, काय म्हणजे व्हॉट. ओके, व्हॉट. त्याला म्हणजे ही शी इट पैकी एक सहाय्यकारी क्रियापद डज. व्हॉट डज, करता तो. ही क्रियापद योग्य रूप लाईक. व्हॉट डज ही लाईक, त्याला काय आवडतं. ओके, तुला काय आवडतं. व्हॉट यू लाईक, त्याला काय आवडतं. व्हॉट डज ही लाईक. तुझ्या भावाला काय आवडतं. व्हॉट डज युअर ब्रदर लाईक. ओके, तुला जुनी
गाणी आवडतात का? ओके, तुला जुनी गाणी आवडतात का? बघा बरं, कुठला प्रश्न आहे शेवटी का आला? आवडतात का? तर होय आवडतात किंवा नाही आवडत. आवडतात किंवा नाही आवडत म्हणजे प्रश्न कुठला झाला? येस नो टाईपचा क्वेश्चन झाला. येस नो टाईपच्या क्वेश्चनची सुरुवात कशाने होणार? सहाय्यकारी क्रियापदानेच होणार. सध्या आपण साध्या वर्तमान काळात, साध्या वर्तमान काळात दोनच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाईल क्रियादर्शक काळामध्ये, डू किंवा डज पैकी तुला तुला आला म्हणजे तुम्ही समजूनच गेलात की इथे सहाय्यकारी क्रियापद फक्त डू, कारण तुमचं स्ट्रक्चर तोंडपाठ आहे. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. हे अचूक आहे आणि याच्याने तुम्हाला इंग्रजी येणार म्हणजे कन्फर्म गॅरंटी के साथ. आणि ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना हे करावंच लागेल, इतकं पण मी तुम्हाला सांगतो, अगदी आत्मविश्वासाने आणि विनम्रतेने सांगतो. हे केल्याशिवाय इंग्रजी येणे अशक्य आहे. कारण तुम्हाला डू डजचा वापर कसा कळेल जर तुम्हाला साधा वर्तमान काळ खोलत जाऊन तुम्ही अभ्यास केला नाही तर? हे प्रश्न कसे कळणार तुम्हाला? किती सोपं आहे आणि ते खूप कठीण याच्यातला भाग नाही. एक सामायिक समीकरण सोडवणारे आपली मराठी माध्यमाची मुलं जे आहेत, बहुपदींचे अवयव सोडवणारी जी मुलं आहेत, त्यांना हे असं येऊ नये म्हणजे काय? त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे. असो, चला, तुला जुनी गाणी आवडतात का? डू सहाय्यकारी क्रियापद, करता, यू क्रियापदाचा योग्य रूप, लाईक आवडणे, डू यू लाईक काय? जुनी, ओल्ड गाणी, सॉंग झालं. डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? तुला जुनी गाणी आवडतात का? होय, मला जुनी गाणी खूप आवडतात. येस, आय लाईक ओल्ड सॉंग्स व्हेरी मच, सो मच. येस, आय लाईक ओल्ड सॉंग्स, मला खूप आवडतात, सो मच. येस, आय लाईक, लिहू शकता तुम्ही. होय, मला जुनी, हे आहे इंग्लिश तुम्हाला. आणि ह्याच्यासाठी काय कठीण आहे ते? पाहायला गेलं त्याच्यातले शब्द पण किती सोपे आहेत बघा. हे तुम्हाला पटापट बोलता येणं म्हणजे फ्लुएंट आहे. डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? येस, आय लाईक ओल्ड सॉंग्स. त्याच्यामध्ये अजून पुढे विच इज युअर फेवरेट सॉंग? मग तुम्ही ते आता ते इज टू बी जर रुपाचा मुख्य क्रियापद, बीचा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग येते. आता तुम्हाला घेत नाही मी मुद्दाम, ते कॉम्प्लेक्स होईल एकदम, म्हणून ते थोडं थांबूया आपण सिस्टमॅटिक. ते झाल्यानंतर एवढे प्रश्न येतील की बोलूच नका, बोलायचं कामच नाही. होय, मला जुनी गाणी खूप आवडतात, खूप आवडतात. ओके, डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? बघा तुमचं वाक्य येतं येस, होय, आय लाईक, मला आवडतात, ओल्ड सॉंग्स, ओल्ड सॉंग्स सो मच, खूप आवडतात मला. बघा वाक्य आहे तुमचं. तुला जुनी गाणी आवडतात का? डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? होय, मला जुनी गाणी खूप आवडतात. येस, आय लाईक ओल्ड. फास्ट. आता हेच तुम्हाला लगेच आलं पाहिजे. तुझ्या भावाला जुनी गाणी आवडतात का? डज युअर ब्रदर लाईक ओल्ड सॉंग्स? तुझ्या बहिणीला जुनी गाणी आवडतात का? डज युअर सिस्टर लाईक ओल्ड सॉंग्स? घेऊया, गरजेचं आहे, कन्फ्युजन अजिबात राहता कामा नये. तुझ्या आईला जुनी गाणी आवडतात का? बघा, आवडतात का? ओके, तुझ्या आईला हा करता तृतीय पुरुष एकवचनी झाला म्हणजे ही शीट पैकी शी, ती, बरोबर. म्हणजे इथे सहाय्यकारी आवडतात का? उत्तर होय किंवा नाही मध्ये आला म्हणजे प्रश्न कुठला झाला? येस नो टाईपचा क्वेश्चन झाला. त्याची सुरुवात कशाने होणार? सहाय्यकारी क्रियापदाने. कन्फर्म सहाय्यकारी क्रियापद आई म्हणजे शी जवळ कुठला आहे ना? डज. डज तुझी आई, युअर मदर, डज युअर मदर क्रियापद करून लाईक, डज युअर मदर लाईक ओल्ड सॉंग्स? इतकं सोपं आहे. क्वेश्चन मार्क. तुला जुनी गाणी आवडतात का? डू यू लाईक ओल्ड सॉंग्स? तुझ्या आईला जुनी गाणी आवडतात का? डज युअर मदर लाईक ओल्ड सॉंग्स? आन्सर असेल येस ऑर नो. बघा, ह्या लेक्चर मधून मला तुमच्यापर्यंत एक विचार पोहोचवायचा होता. तो हा होता की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ही दोनच प्रकारचे असतात. एक तर डब्ल्यूएच इंग्रजी शब्दाने सुरू होणारे म्हणजे डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन्स आणि दुसरे येस नो टाईपचे क्वेश्चन्स. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची जी रचना आहे ती आपण पाहिली. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची रचना आहे डब्ल्यूएच शब्द, सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, क्रियापद, योग्य रूप, वाक्याचा राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. येस नो टाईपच्या क्वेश्चनची रचना फक्त पहिला डब्ल्यूएच शब्द वजा केल्यानंतर जे राहतं सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, क्रियापद, योग्य रूप, वाक्याचा राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. हे तुमचं तोंडपाठ जर असेल अचूक
तुम्हाला कोणीच कन्फ्युज करू शकत नाही. काळांचं ज्ञान तुमचं जर अचूक असेल आणि क्रियापद तुम्हाला करेक्ट माहित असतील तर तुम्हाला करेक्ट वाक्य येणार म्हणजे येणार, कन्फर्म 100% गॅरंटी के साथ येणार. तुम्हाला कन्फ्युजनची गरज नाही. मला तुम्हाला जे सांगणं आहे ते तुम्ही खरोखर तुमच्या डोक्यातून फ्लुएंट इंग्लिश हा शब्द पूर्णपणे वजा करून टाका. फ्लुएंट लगेच तुम्ही करेक्ट शब्द ठेवा. मला करेक्ट इंग्लिश आलं पाहिजे, अचूक इंग्लिश आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला अचूक इंग्रजी येईल आत्मविश्वासाने, त्याच्यानंतर तुम्ही ते आत्मविश्वासाने बोलणार म्हणजे बोलणार 100%. ते फ्लुएन्सी मागोमाग येणारच त्याच्या, कन्फर्म. पण ते अचूक येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे जे काळ शिकतोय 12 काळांपैकी पहिला काळ शिकतोय साधा वर्तमान काळ. त्याचं मराठी इंग्लिशचं स्ट्रक्चर तोंडपाठ असलं पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्स कसे तर ते बघा, मागच्या लेक्चरमध्ये जाऊन वाटल्यास परत रिवाइज करा. आणि आज जी प्रश्नार्थी वाक्य जे आपण शिकतोय ती पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला अधिक खोलामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तुर्तास इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तर तुम्ही आज आपण ही जी वाक्य पाहिली ती WH टाईप क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन, येस नो टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांची जी रचना आहे ती अगदी 100% म्हणजे तुमची पूर्ण मुखपाठ असायला पाहिजे. जसं मी आता बोलून दाखवलं तसं. मग तुम्हाला कधीच कन्फ्युजन येत नाही. कारण बघा, सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापद विरूप वाक्याचा राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह बघा. म्हणजे तुम्ही गडबडतात नाही, इथे मी काय लिहू तिथे मी काय लिहू. आणि जेव्हा परत 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 होईल तर आता मी मराठी पण एकदाच बोलतो आणि इंग्रजी आणि वाक्य तर बरोबर आहे, त्याला प्रॉब्लेम काय. हे जर वाक्य करेक्ट आहे, डू यू लाईक, जर हे वाक्य तुम्हाला इंग्लिश मध्ये येतं परत परत बोला, डू यू लाईक ओल्ड सॉंग्स, डज युअर मदर लाईक ओल्ड सॉंग्स. इंग्लिशच आहे आणि ते अचूक आहे. आणि त्यासाठी खूप सारा अभ्यास करायची काही गरज नाही आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. हे वाक्य आलं कसं. हे येस नो टाईपचा क्वेश्चन आहे. आणि पुढे पुढे कसं आहे की ते इतकं सोपं आहे ना पाहायला गेलं तर. आता तुम्हाला मी काय सांगू, फक्त ते मी सगळं एकदा तुम्हाला समजावून नाही सांगू शकत. तुर्तास एवढं लक्षात ठेवा की WH टाईप क्वेश्चनची रचना आणि येस नो टाईप क्वेश्चनची रचना तुमची तोंडपाठ असायला पाहिजे. प्रश्न कसे तयार होतात ते आपण पाहिले. पुढच्या लेक्चरला अधिक खोलात जाऊन आपण त्याचा अभ्यास करू. ठीक आहे. तर आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही सर्वांनी स्वस्त राहा, व्यस्त राहा आणि मस्त राहा. ओके, टेक केअर.